गाडगे महाराज, देशाच्या लोकशाहीचे निर्माते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या गायनाच्या माध्यमातून ज्यांनी पोहोचवले असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले असे संत कबीर, ज्यांना क्रांतिकारी महाकवी म्हणून ओळखले जाते असे संत रोहिदास व तसेच शूरांसारख्या शूरवीराला जन्म देणाऱ्या माता जिजाऊ, बाबासाहेबांसारख्या महापुरुषाला जन्म देणाऱ्या माता भीमाई, देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या मुस्लिम समाजाच्या शिक्षिका फातिमा शेख, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर या सर्व महान पुरुषांना, महान स्त्रियांना, महान संतांना प्रथम त्रिवार अभिवादन करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व ग्रामस्थ व येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे। ते तुम्ही शांतचित्ते ऐकून घ्यावी अशी अपेक्षा करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते। पित्तळ हे किती झळकला तरी सोन्याचा भाव घेईल का? पित्तळ हे किती झळकला तरी सोन्याचा भाव घेईल का? अरे इळा ह्यो किती घासला तरी कुऱ्हाडीचा भाव देईल का? इळा ह्यो किती घासला तरी कुऱ्हाडीचा भाव देईल का? पण माझ्या बाबासाहेबांसारखा हिरा जर मातीत पडला तर चमकल्याशिवाय राहील का? चमकल्याशिवाय राहील का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व जीवनाच्या विविध अंगांना दिपून टाकणारे आहे। अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे नाव लौकिक आहेच, परंतु श्रममंत्री आणि कामगारांचे पुढारी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय तितकाच तेजस्वी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या सत्यशोधक समाजाला शिरोधार्य मानले आणि स्वतः एक सत्यशोधक असल्याचे घोषित केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेच्या अर्थशास्त्राचा चिकित्सक बुद्धीने अभ्यास केला। आजही या अज्ञानात जगत असलेले काही लोक असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ SC/ST साठी संघर्ष केला, परंतु त्या अज्ञानी लोकांनी आता हे नीट समजून घ्यावं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC/ST ला आरक्षण देण्याअगोदर मराठा कुणबी ओबीसी समाजाला सुमारे 52% एवढे आरक्षण देऊ केले। त्यानंतर SC ला 15% ते ST ला 7.5% एवढे आरक्षण देऊ केले। मुळात बहुतांश कुणबी मराठा समाजाला अजूनही कळलेच नाही की आपले कोण आणि परके कोण, आपल्या हक्काधिकारासाठी लढणारे, आपल्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे, अवघे आयुष्य समर्पित करणारे कोण होते आणि आपल्या हक्काधिकारापासून वंचित ठेवणारे, आपल्या आरक्षणाचा कडाडून विरोध करणारे कोण होते, कोणत्या जातीचे होते, या गोष्टीचा शोध आमच्या मराठा कुणबी समाजाने घ्यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा कुणबी समाजाला आरक्षण मिळावे या महान हेतूने कलम क्रमांक 340 लिहिले, परंतु हे कलम क्रमांक 340 घटना समितीला मंजूर नव्हते आणि म्हणून घटना समितीने हा मुद्दा डावलला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा कुणबी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तिने कलम क्रमांक 340 लिहिले, परंतु हे घटना समितीला मंजूर नव्हते म्हणून बाबासाहेबांनी प्राणपणाने प्रयत्न करून देखील मराठा कुणबी ओबीसी समाज प्रतिनिधित्वापासून वंचित राहिला आणि हा आपल्या लोकांवर होत असलेला अन्याय न पाहल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 डिसेंबर 1951 रोजी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी मराठा कुणबी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, तेही केंद्रीय कायदेमंत्री पदाचा। म्हणून तर मला म्हणायचं वाटते की माझ्या भीमाईची पुण्य आई कशी आली हो फळाला, माझ्या भीमाईची पुण्य आई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ भीमराव जन्मला, तो बापाचा बाप वाघ भीमराव जन्मला, वाघ भीमराव जन्मला। थोर तुमचे कर्म भीमराव उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म भीमराव उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार, नाव तुमचे कधी न मिटणार। 1924 साली मुंबईतील दामोदर हॉलमध्ये समाजसेवकांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी मी एवढा अभ्यास केला आहे की मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझे कुटुंब किंवा जात यांच्यासाठी करणार नाही, तर सर्व बहुजन समाजाच्या चळवळीसाठी करेन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक जो समाज आपल्या इतिहास विसरतो ते लोक तो समाज आपल्या इतिहास कधीच घडवू शकत नाहीत। आणि म्हणूनच मला सांगायचं वाटते की 1927 साली महान चौदाच्या सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृतीचे दहन करण्याअगोदर डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर 2 दिवस रायगड किल्ल्यावर मुक्कामी होते
तुला आता बोलच वाटत नाही. लाईट आहे 3 पेस भाऊ. लाईट आहे ना. तुला कळत नाही हे शर्ट लागते. संजू मामा उडे संजू मामा बॅरिस्टर, राजकीय नेता, जलतज्ञ, संपादक, प्राध्यापक